स्त्रीच्या अशा नवीन एपिसोडमध्ये मी बसली तुमचं स्वागत करते. बाजारात सध्या मस्त कोथिंबीर मिळते, ताजी हिरवीगार. ती कोथिंबीर म्हणजे हे बघा, ही किती मस्त हिरवीगार कोथिंबीर आहे. सो या कोथिंबीरीचे वेगवेगळे पदार्थ आपण करतो. कोथिंबीर वडी, कोथिंबीर पराठा किंवा अगदी चटणीत सुद्धा ती भरपूर वापरली जाते. आता वडीचं म्हटलं आपण, तर कोथिंबीर वडी ही विदर्भात वेगळ्या पद्धतीने केली जाते. सो ती जी चटपटीत जी काही वडी आहे, कोथिंबीरीची वडी, ज्याला पुडाची वडी असं म्हणतात, आज ती खायला मी आले माझ्या मैत्रिणीच्या घरी. माझ्या मैत्रिणीची आत्या उत्तम पुडाची वडी करते आणि त्यांच्या हातची पुडाची वडी म्हणजे आहा हा हा, काय ती चटणी असते आणि त्या चटणीबरोबर खाणं म्हणजे तोंडावर माझ्या आत्ताच पाणी सुटलंय. सो आज आपण भेटणार आहोत पुण्यातल्या मृण्मयी दोडपकर यांना आणि त्यांच्याबरोबर पुडाची वडी कशी करायची हे बघूया. खास वैदर्भीय पद्धतीची पुडाची वडी त्या नियमित करतायत. ही पुडाची वडी आणि चमचमीत अशी चटणी हे बघायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब केलं पाहिजे. सो चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. माझ्यासोबत आहेत मृण्मयी काकू. मृण्मयी काकू, माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी धनश्रीकडनं इतकं कौतुक ऐकलं तुमच्या वडीचं की मला तर आवलं नाही. म्हटलं हा व्हिडिओ झालाच पाहिजे. काकू, तुम्ही विदर्भातल्या, पण मगाशी आपण गप्पांमध्ये तुम्ही सांगितलं की तुम्ही कोकणात पण बराच काळ राहिलात. तर तुम्हाला कोकण जास्त आवडलं की विदर्भ? मला विदर्भ जास्त आवडला, कारण की विदर्भ आमची मायभूमी आहे. हो, आहे ना. आणि कोकणातले पदार्थ पण तुम्ही करता? हो हो, कारण की कोकणातले पदार्थ पण खूप सुंदर असतात. हो हो. तिकडचे लोक शिवराक म्हणजे बिना कांदा लसूणचे जे पदार्थ करतात ते अतिशय सुंदर असतात. तुम्हाला कोणते आवडले ते पदार्थ? मला सगळ्यात गोव्याचा म्हणजे मनगणे आवडले. अच्छा. सोलकढी आवडली. वा. आणि शिवराक मध्ये भोपळ्याची भाजी आवडली. अच्छा, बर. लाल भोपळ्याची भाजी जी आपण करतो, हो हो हो, ती फार सुंदर करतात ते लोक. हो, कारण विदर्भात तीच भाजी घाकर भाजी म्हणून ओळखली जाते. आणि कोकणात हीच म्हणजे गोव्याला वगैरे ही शिवराक भाजी मध्ये असते. अच्छा अच्छा, बरोबर. शिवराक म्हणजे ज्याच्यात की कांदा लसूण नसतं आणि उपासाला ती चालते. अच्छा अच्छा, बरं. पण आता विदर्भातले तुमच्या आवडीचे पदार्थ कोणते आहेत? ते विदर्भातला सगळ्यात आवडती म्हणजे मला कोथिंबीरीची वडी फार आवडते. अच्छा, बर. तर ती आज मी तुम्हाला करून दाखवेल. म्हणजे हो हो, मलाही आवडेल अशी. आणि आमच्या तिकडे चटणी करतात चिंचेची. अच्छा. चिंच, गूळ वगैरे हे सगळं घालून ती एकदम चटपटीत असते. अशी जिभेला लागली असाच आवाज येतो. मस्त. सो चला, काकूंनीच टेम्पटिंग केलेला आहे माहोल इथला. आणि आता हे सगळं कसं करायचं हे बघण्याची उत्सुकता काकू मलाही आहे. तुम्ही जो आवाज काढला तर मलाही असं झालं की चला आता हे बघितलं पाहिजे, खाल्लीच पाहिजे, चटणी खाल्लीच पाहिजे आणि पुण्याच्या वडील खाल्ली पाहिजे. बरोबर. येस. सो हे कसं करायचं हे आम्ही बघतो. आणि काकू, तुम्हाला मी आता वेळोवेळी त्रास देणार आहे वेगवेगळे पदार्थ. असं नाही, मला खूप आवडतं, कारण की मला खाण्याची आवड आहे आणि त्यात कॉलेजमध्ये माझं होम सायन्स होतं. बर 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 बर. मग होम सायन्स मुळे तुम्हाला पदार्थ खूप करता यायला लागले का? करायला म्हणजे आम्हाला कंपल्सरीच होते. आठवड्यातनं 2 डिशेस बनवाव्या लागायच्या, पण ते आम्हाला शिकवायचे. आणि काही अनुभवाने जे माणूस शिकतो त्या वेगळ्या. हो हो हो. सो तुमची ही जी आपण जी रेसिपी करतोय तर ते कुठून शिकलात तुम्ही? ही की नाही, मला माझी आई वगैरे पण करायची. अच्छा. आणि आमच्या इथे विदर्भात हे म्हणजे आता थंडी सुरू झाली की हा पदार्थ अगदी बनतो. हो हो. सो जास्त वेळ न दवडता करायला लागूया. बघत राहा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. का चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ पण सगळ्यांनी बघा. येस, बरोबर. पुडाच्या वडीचं सारण करताना सगळ्यात पहिले कोथिंबीर घ्यायची, अतिशय धुवून बारीक चिरून घ्यायची. अच्छा. एक अख्खी जुडी याच्यासाठी? एक अख्खी जुडी घेतलेली आहे, बारीक चिरलेली आहे. त्याच्यात लागणार म्हणजे खोबरं आहे. हे सुकं खोबरं भाजून जरा जाडसर बारीक केलेलं आहे. नंतर दाणे आहे, शेंगदाणे भाजून जाडसर बारीक केलेले आहे. तीळ आहेत,
ते पण भाजून बारीक केलेले आहे. मीठ आहे, साखर आहे, हिरवी मिरची, लसूण, जिरं याचा अच्छा. ठेचा केलेला आहे. हे आमचूर आहे. नंतर हा आहे खडा मसाला, अच्छा. 1 चमचा खसखस, हा आहे काळा मसाला आणि ही आहे धने जिऱ्याची पावडर. आता आपण सगळं साहित्य वड्याला लागणार आहे ते सगळं बघितलंय. आता आपण पीठ मळण्याकडे वळूया. हो. पिठासाठी लागणारं साहित्य मी इथे ठेवलेलं आहे. त्याच्यात 1 वाटी मैदा, 3 वाटी बेसन. हे 3 वाट्या बेसन आपण आता घालून घेऊया. या पिठामध्ये साधारण चवीप्रमाणे म्हणजे 1.5 ते 2 चमचे मीठ लागतं. कारण की आपल्या मसाल्यात पण टाकलेलं आहे. नंतर थोडा हिंग, कारण की बेसनाचा पदार्थ असल्यामुळे हिंग असणं आवश्यक आहे. थोडी हळद, थोडंसं तिखट घातलेलं आहे आणि जिरे पावडर. अच्छा, ओवा आणि जिरे पावडर. जिरे पावडर. ओके. ओव्याने चांगलं राहतं. आपण आता हे टाकलेलं आहे. आता साधारण 1.5 पळी तेल टाकूया. ओके. आणि भिजवायला घेऊया मिक्स करून. ओके, आता हे भिजवायचं. जितकं असं मिक्स करून भिजवू तितकी पारी हलकी होते. पारी म्हणजे पुरी. थोडं थोडं पीठ घालायचं, कारण की बेसनाचा एकदम गोळा होतो, चिकट होतं, म्हणून थोडं थोडं पाणी घातलं की पीठ चांगलं होतं. म्हणजे तुम्ही कशा प्रकारे बेसन भिजवता हे पण महत्वाचं आहे. हो. कणिक भिजवता कशा प्रकारे ते सुद्धा महत्वाचे आहे ना याच्यात. थोडं पाणी अजून घालते म्हणजे मग चांगलं होईल. हे थोडं पोळ्यांच्या पिठापेक्षा घट्ट आहे. अच्छा. थोडंसं इतपत घट्ट ना. ओके, हा इतपत घट्ट. हे बघा, कणकेपेक्षा थोडा घट्ट आहे. ओके. ओके. सो हा आपला गोळा आता तयार झालेला आहे. आता आपण हा एक 15-20 मिनिटं झाकून ठेवूया. ओके. आणि तोपर्यंत चिंचेची चटणी करून घेऊया. ओके, चालेल. तर चिंचेची चटणी ही जरा थोडी वेगळ्या प्रकारची आहे. ओके. 1 चमचा तूप घालायचं. ओके. थोडं जास्त असलं तरी चालतं. अच्छा. त्याच्यात अर्धी वाटी चिंचेचा कोळ केला आहे, अर्धा वाटी गूळ बारीक करून ठेवलेला आहे. मसाला आहे, ही जिरेची पावडर आहे, हा चाट मसाला आहे आणि हा कच्चा हिंग आहे. ओके. बस. आता पहिले तुपात गूळ घालायचा आहे. अच्छा. थोडासा असा फुलल्यासारखा होईल. फुलल्यासारखा झाला म्हणजे आता आपल्याला कळतो, जसं आपण वड्यांना वगैरे गुळ करतो की नाही, त्यासारखा हा थोडासा असा गुळ होईल. बघा आता. ओके. 2 मिनिटं लागतात, साईडनी व्हायला लागलेला आहे. बघा आता व्हायला लागलेला आहे. हळूहळू होतो आहे. हा असा चांगला पातळ गुळ होईल. सगळा गुळ विरघळला की पाणी होतं साधारण थोडस. अच्छा. बघा आता. मग ह्याच्यात आता हा अर्धा वाटी चिंचेचा कोळ घालते मी. हे बाजूबाजूनी जसे असे फुगे फुगे येतात आहे ना, त्यांनी ते गुळ शिजतो आहे. आणि त्याचा एक छान सुगंध यायला लागलेला आहे. आणि ही चटणी फार चांगली लागते, टिकते. आता बघा, मी हे थोडस हे घालते आहे. बघा, चिंचेचा कोळ. बघा आता रंग पण चांगला येईल. फक्त अर्धा चमचा मीठ घालते, म्हणजे मग ते चवीला बरोबर होतं. जास्त घालत नाही. आंबट गोड अशी चटणी खूप सुंदर होते. ही कसं उकळायला लागलेलं आहे चांगलं. बघा, वास पण खूप सुरेख येतोय. रंग पण खूप चांगला येईल.
जास्त पातळ हे होत असं नाही. घट्ट करायचं ना हो, थोडं घट्ट करायचं. म्हणजे काय असतं की आपण वडीला लावून खातो ना, हो हो असं भेळेवर टाकतात तशी पातळ नाही, थोडी घट्ट होईल. ओके. 2 मिनिटं लागतात हम्म. आणि टिकायला चांगली असते, चवीला चांगली असते. हे बघा आता घट्ट व्हायला लागली. ह्याच्यात शिजताना काही लोक खजूर पण टाकतात. खजुराची अच्छा. चटणी UP MP मध्ये फार फेमस आहे. हो हो हो, आपल्या महाराष्ट्रात चिंचगुळाचीच चटणी म्हणून आपण खातो, पण UP मध्ये खजूरची चटणी फार चांगली लागते. हे बघा आता हे सगळं घट्ट व्हायला लागलंय. हो. हा, आता हे बघा हे असे सुंदर बुडबुडे आलेली आहे, चटणी घट्ट व्हायला लागलेली आहे. ओके. हा, आता ह्याच्यात आपण हा मसाला घालूया. याच्यात आहे जिरेची पावडर, हम्म. चाट मसाला आणि कच्चा हिंग. अच्छा, कच्चा हिंग, हो, घालायचा. कच्च्या हिंगाचा वास जास्त चांगला येतो. ओके. आणि आता हे थोडंसं आपण बंद करून ठेवू, कारण काय, थंड झाली की ही चटणी घट्ट होईल होते. आणखीन ना. हे बघा आता व्हायला लागली चटणी. बघा कशी घट्ट झालेली आहे, किती छान लागते ते. कोथिंबीर घ्यायची, ती एका मोठ्या भांड्यात टाकून घ्यायची. कोथिंबीर नीट सगळी भांड्याची काढून घ्यायची. कोथिंबीर टाकल्यानंतर सुकं खोबऱ्याचा बारीक केलेला कूट टाकायचा. नंतर दाण्याचा कूट टाकायचा, तिळाचा कूट टाकायचा, नंतर धनेची पावडर टाकायची, 1 चमचा घेतलेली आहे. 1 चमचा काळा मसाला घेतलेला आहे, म्हणजे गोडा मसाला घेतलेला आहे. नंतर 1 चमचा खडा मसाला घेतलेला आहे. 1 चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे आणि 1च चमचा मिरची आणि ह्याचा ठेचा घेतलेला आहे. तसं 1 चमचा मीठ आहे, पण मीठ आपण कमी जास्त आपल्या चवीप्रमाणे टाकू शकतो. आणि 2 चमचे जवळजवळ साखर घेतली आहे, कारण आमचूर असल्यामुळे साखर जरा जास्त लागते. हे खरं म्हणजे ही खसखस शेवटी टाकायची, नाहीतर ही खूप आत जात नाही आणि चांगली राहते. नाहीतर खूप असं आपण जेव्हा कुस्करतो तेव्हा ती खूप अशी मिक्स होऊन जाते, लागत नाही. ओके. आता हे सारण सगळं मी हाताने मिक्स करते, कारण काय असतं की कोथिंबिरीवर जर तेलात परतलेला जर कांदा टाकला तर कोथिंबीर लगेच मऊ होऊन जाते. आणि हाताने जर टाकली, कुस्करली कोथिंबीर, तर हाताच्या गरमीने ओली होते, पण ती हे होत नाही, अशी मलूल होत नाही. त्यामुळे हाताने छान कुस्करून घ्यायचं. आपल्याला साधारण कळतंच की थोडंसं ओलसर झालेली आहे. आणि लिंबू पिळलं तर आणि ओली होते, म्हणून कोरड्या हाताने आमचूर टाकलेलं जे असतं, साखर असते, मीठ असतं, ते सारण चांगलं होतं. बघा आता ही आपल्या हाताच्या गरमीने हळूहळू ओली व्हायला लागलेली आहे, त्यामुळे ती चांगली होते. आणि आता आपण जेव्हा वड्या करू तेव्हा त्या कोथिंबीर लागेल, आणि खूप लसूणही टाकायचा नाही. नाही तर काय होतं की कोथिंबीरीचा वास दबून जातो आणि नुसता लसणाचा वास येतो. ही आधी जी कोथिंबीर होती त्याच्यापेक्षा आता हे पहा असा घट्ट गोळा झाल्यासारखं होतं. त्यामुळे हे आता सारण चांगलं झालं आहे. आता आपण कोथिंबिरीची वडी करणार आहोत. तर पहिले मी 4-5 गोळे करून ठेवते. आता हा मी जो गोळा घेतला आहे हा थोडासा तेलात बुडवायचा, खूप नाही, अगदी थोडासा, म्हणजे लाटल्या जाईल असा. ओके. आणि पीठ लावायचं का? पीठ नाही लावायचं, हे तेलावर लाटल्या जातं ना, त्यामुळे काय होतं, पीठ तेलात उतरतं आणि हे उतरत नाही. आता ह्या साधारण एवढ्या करून घ्यायच्या. आपण काय करूया, 4 पुऱ्यांचा आधी लाटून घेऊया, म्हणजे मग त्या भरून करायला होईल.
आता ह्या पुरीला असं काठाकाठाने पाणी लावून घ्यायचं. अच्छा. म्हणजे काय होतं की हे उघडत नाही. ओके. आणि याच्यात आता सारण भरायचं. सारण भरपूर भरायचं म्हणजे मग ते चांगलं लागतं. बघा आता सारण व्यवस्थित भरते आहे. आता आपण ही वडी जी आहे हिला असं फोल्ड करतो आहे. ह्याच्यावर एकावर एक असे दोन्ही टोकं येतील असं ठेवतो आहे आणि हलकं दाबतोय म्हणजे मग ते बाहेर येणार नाही. आणि ह्याचं तोंड जे आहे ते असं आत घेऊन बंद करून टाकायचं म्हणजे मसाला तेलात उतरत नाही. ओके. आणि वडी असल्यामुळे थोडासा आकार असा उभट उभट चौकोनी आला की चांगला वाटतो. आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे. याच्यात आपण वड्या सोडतो आहे. एका वेळेला 3 वड्या आरामात सोडतो. त्याला हळूहळू फार गरम म्हणजे हाय स्पीडवर पण नको करायला आणि खूप स्लोवर पण नको करायला. कारण की स्लोवर केल्या तर तेल जास्त पितात आणि हे होतात. हळूहळू छान रंग येईल याला आणि चांगल्या होतील. टिश्यू पेपरवर ठेवते म्हणजे थोडं तेल त्याच्यात जातं. साधारण असा इतक्यात झाला पाहिजेत ना लाल. हो हो हो. कारण की पिवळ्या जर झाल्या तर त्या थोड्या अशा कच्चट लागतात. आणि जर तसं करायचं असेल तर तुम्ही असं पण करू शकता की त्या पिवळ्या वड्या तळून ठेवून द्यायच्या आणि मग जेव्हा तुम्हाला खायच्या आहेत तेव्हा परत तेलात तळू शकता. आपल्या तयार आहेत भक्ती वड्या. या अशाच मोठ्या मोठ्या नाही खायच्या. याला मी आता थोडं कट करते आणि मग खायला घेऊया. भक्ती गरम वडी कापल्या जाते. थंड झाल्यावर कापल्या जात नाही. तिचे तुकडे वेगळे होतात. ही मोठी असल्यामुळे ह्याच्या 3 होतात. अच्छा. आता आतून बघ किती सुंदर झालेले आहे. कोथिंबिरीचा रंगही गेला नाही आहे. हो. आणि खमंग खमंग चांगल्या झालेले आहे. खाऊन बघ. येस. आत्या मस्त छान पुडाच्या वड्या आहेत. छान सुगंध येतोय. आपलं चालूच आहे अजून करणं. पण या तयार पुड्याच्या वड्या खाऊन बघा. येस खाऊन बघते. तुम्ही इतकी तुम्ही बघू शकता इतकी आतपर्यंत अशी ते सारण गेलंय आणि छान खमंग खुसखुशीत अशी ही वडी आहे. पुडाची वडी आहे. सो आणि ही चिंचेची चटणी. सो या चटणी बरोबर बुडवून मी चेहरा पाहिल्यावर कळलं मला नाही ना की सगळं बरोबर पडलंय. येस. अत्यंत मस्त असंच चिंचेची चटणी झालेली आहे आणि बरोबर. आणि वडी पण कमाल आहे. म्हणजे खूप दिवसांनी इतकी खुसखुशीत खमंग चविष्ट पुडाची वडी मला खायला मिळालेली आहे. इतकं छान वाटतंय. आणि काकूंचा उत्साह तर तुम्ही बघताच आहात. काकू थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या चॅनलमध्ये सहभागी झालात आणि इतकी छान वडी दाखवलीत त्याबद्दल. आज माझं वय 70 वर्ष सुरू झालेलं आहे. अच्छा. आज तुमचा वाढदिवस पण आहे. वाढदिवस नाही पण म्हणजे 70 वर्ष सुरू झालं आहे आणि मला पहिल्यांदाच चॅनलवर आहे. अरे वा. त्यामुळे अरे वा. खुश आहे. अरे वा. मला स्वतःला हे खूप छान होतं की आजच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणा किंवा
17व्या त्यांच्या वयाच्या निमित्ताने हा व्हिडिओ आपण केलाय आणि इतकी छान पुडाची वडी त्यांच्या हातची मला खायला मिळाली आहे. सो बघत राहा आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा. धन्यवाद. येस, तुम्हाला आमचा एपिसोड कसा वाटला हे नक्की सांगा. तुम्ही पुडाची वडी कुठल्या प्रकारे करता हेही कळवा, किंवा तुमच्याकडे पुडाच्या वडी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतील तर तेही कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया नवीन एपिसोडचं. तोपर्यंत 3 चीअर्स.